हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण इथे बनवणार आहोत भरली वांगी. तर त्याच्यासाठी इथे मी घेतले आहेत पावशेर किंवा पाव किलो वांगी, शेंगदाणे, खोबरं इथे मी किसून घेतलेलं आहे. सुकं खोबरं आहे हे, तर थोडंसं भाजून घेतलं तरी चालेल. सुकं खोबरं किसलेलं, तीळ, धने, जिरे, मिरची पावडर, हळद. इथे आहे हा गोडा मसाला, थोडासा किचन किंग मसाला. हे कोथिंबीरीचे देठ आहेत. मी जेव्हा पण कोथिंबीरीची जुडी आणते तर ती निवडून त्याची पानं वेगळी आणि असे देठ वेगळे काढून ठेवते. हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये लावायचं आहे म्हणून त्याच्यासाठी हे देठ आहेत. त्याच्यानंतर इथे आहेत थोडासा लसूण थोडा जास्त घ्यायचं आहे आपल्याला लसूण. त्याच्यानंतर हे आपले वांगे जे आपण कट करून घेणार आहोत. नंतर इथे आहे एक मीडियम साईजचा कांदा आणि कोथिंबीर. तर चला, हे सगळे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ. आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता वाटण्यासाठी हे जेवढे काही मी मसाले वगैरे दाखवले आहे हे सर्व मी एकदाच मिक्सरमध्ये बारीक करून घेते. वेगळं करत बसत नाही. तुम्ही जर खोबऱ्याचे किस न घेता तुकडे घेतले तर आधी खोबऱ्याला मिक्सरमधनं फिरवून घ्या, कारण नाहीतर मग ते सगळ्यांसोबत व्यवस्थित असं बारीक होणार नाही. तर किस आहे त्याच्यामुळे मी हा एकत्रच लावणार आहे. तर हे सर्व मी मिक्सरमध्ये टाकते आणि याचं एक छान असं वाटण करून घेते. पाणी टाकायचं नाही आहे, सुकंच वाटायचं आहे. हे शेंगदाणे साल काढून आणि भाजून घेतलेले आहेत. आता हे सुकं वाटायचं आहे. हे सगळं मी मिक्सरमध्ये टाकते आणि याचं एक छान वाटण करून घेते. तर आता आपलं हे वाटण तयार आहे. हे तुम्ही बघू शकता, न पाणी न तेल काही न घालता पण हे असं झालेलं आहे, कारण याच्यात आपलं जे तीळ, खोबरं, शेंगदाणे हे सर्वांना स्वतःचं तेल असतं. त्याच्यामुळे ते एक थोडंसं असं वेट टेक्स्चर येतं त्याला. आता आपण हे एका वाटक्यात किंवा डिशमध्ये काढून मग त्याच्यात हे कांदा आणि कोथिंबीर मिक्स करूया. कांदा तुम्हाला इथे कच्चाच त्याच्यात टाकायचा आहे. कांदा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही टाकू शकता. नसेल टाकायचं तर नाही टाकला तरी चालेल, पण कांदा टाकल्यामुळे एक छान फ्लेवर येतो. आणि तुम्हाला वाटत असेल की कांदा जर आपण असाच वांग्यात भरलं आणि केलं तर तो नंतर असा दिसेल किंवा लागेल, तर असं काही होत नाही. तो खूप सुंदर वांग्यांसोबत शिजतो आणि त्याचा एक छान फ्लेवर येतो त्याच्यामुळे. आणि कांदा असा होईल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक चिरलेला आहे. तर आता हे आपण ह्याच्यात टाकून घेऊयात. वाटण आपण याच्यात घेतलेलं आहे. त्याच्यात आता मी कांदा ॲड करणार आहे. आपण जो एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला आहे तो कांदा ॲड करूया. तर आपण इथे कांदा आणि कोथिंबीर ॲड केलेले आहे. आता मीठ टाकूयात. मीठ आपल्याला आपले पाव किलो वांगी आणि हे सर्व मिश्रण ह्याच्या हिशोबाने आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी मीठ टाकलेलं आहे. मी थोडीशी कोथिंबीर साईडला ठेवली आहे, जी लास्टला गार्निशिंगला पण उपयोगात येईल. आता याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल पाणी काहीच टाकायचं नाही आहे. बरेचसे लोक याच्यात तेल टाकतात, पण माझा प्रयत्न नेहमी हाच असतो की जेवणात जितकं कमी होईल तितकं कमी तेल वापरायचं, कारण आपण तसं पण वांगे शिजवायला फोडणीला पण नंतर तेल घालणारच आहोत. तर ह्याच्यात तेल घालायची गरज नाही. तर हे मिक्स करून घेऊ. असं आपलं हे मिक्सचर आता तयार आहे. आता हे जे वांगे आहेत ते कट करून घेऊयात. वांगे कट करण्यासाठी हे वांगे आहेत हे आपल्याला बघा जास्त मोठे घ्यायचे नाही आहेत, नाहीतर त्याच्यात बिया असतात. आणि जास्त बारीकही घ्यायचे नाही आहेत. हे असे मीडियम साईजचे वांगे आणायचे आहेत. कुठे हिरवे वांगे मिळतात, कुठे असे पर्पल मिळतात. तर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते वांगे तुम्ही घेऊ शकतात. आता हे वांगे मी कट करून घेणार आहे. इथून त्याला असं 4 भागात कट करायचं आहे आधी. मग त्याच्यात आपल्याला समजेल की त्याच्यात आतमध्ये काही कीड वगैरे आहे की नाही. ते असलं तर टाकून द्यायचं, नसलं तर मग वांगा पण घेऊ शकतो. त्याच्यानंतर हे जे हिचे काटे आहेत ते काढून घ्यायचे आणि मागचं हे जे देठ आहे हे कट करून घ्यायचं. मग हे जे वांगा आहे हे भाजीसाठी तयार होईल. ठीक आहे. सो फर्स्ट त्याच्यासाठी आपल्याला असे 4 कट करायचं आहे. त्याच्यानंतर हे मागचं जे आहे हे अर्धं काढून टाकायचं, कारण हे जे आहे कडक शिजत नाही. आणि हे याचे जे काटे तुम्ही बघू शकतात हे आपल्याला काटेही काढून घ्यायचे आहेत. मग हे वांगे आपल्या भाजीसाठी रेडी होते. इथे मी सर्व वांगे कट करून घेतलेले आहेत. हे बघा असे 4 फोडी करायचे आहेत आपल्याला. आणि असं हे देठ काढून काटे पण काढून घेतलेले आहेत. त्याला थोडंसं पाण्यात टाकू आणि भरून लगेच आपण इथे कढईत आता त्याची फोडणी करूया. तर आता मी वांगे भरायला घेते. सर्वात पहिले वांगे असे घ्यायचे आहे आणि हा जो मसाला आहे तो याच्यात असा भरायचा आहे. हे बघू शकतात वांग्यात मी असं छान मसाला भरलेला आहे. याला असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व वांगे भरून घेणार आहोत.
हे बघू शकतात. आता सर्व वांगे भरून झालेले आहेत. आता मी याच्यासाठी फोडणी करणार आहे. फोडणीसाठी सर्वात पहिले तेल घालायचं आहे. गॅस ऑन करू. हे जे मिक्सर आहे, जे आपण आतलं सारण होतं किंवा जे काय ते उरलेलं आहे, हे एक्स्ट्राच करायचं थोडं. हे आधी सर्वात पहिले आपण तेलावर ह्याला परतू, मग त्याच्यात आपण वांगी घालू. तर हे थोडंसं एक्स्ट्रा साईडला ठेवूया. इथे आपली कढई तापत आहे. या वाटणात आपण सर्व काही घातलेलं आहे, लसूण, जिरे सगळं. त्याच्यामुळे फोडणीत विशेष असं काही जाणार नाही. इथे मी तेल घेतलेलं आहे, 2 चमचे तेल. थोडंसं अजून घेऊया, कारण हे आपल्याला वाफेवर शिजवायचे आहेत, तर खाली चिटकायला नको म्हणून. थोडंसं तेल तापलं की मग आपण आता हे याच्यात सारण घालून घेऊयात. तेल तापलेलं आहे. हे जे आपलं आतलं मिक्सर उरलं होतं ते आता आपण त्या तेलात घालत आहोत. घालून छान कोणी कोणी वांगी आधी घालून मग हे मिक्सर घालतं, पण मी असं नाही करत. मी थोडंसं याला परतून घेते. थोडंसं आपण इथे गरम पाणी घालणार आहोत, अगदी थोडं. बघू शकता. ह्याला आधी थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता या पाण्याला अशी छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्यात आपण आपले वांगे टाकणार आहोत. सर्व वांगे याच्यात आपण असे टाकून देऊयात. वांगे टाकल्यावर ह्याला याच्यात मिक्स करून आता झाकण ठेवून छान अशी वाफ भरू द्यायची आहे. हे वांगे एवढ्याच पाण्यात आणि एवढ्याच याच्यात आपल्याला शिजवायचे आहेत. जर तुम्हाला पातळ असे रस्सा हवा असेल तर त्याच्यात तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता, पण याची गरज नाही आहे. याचे रिझल्ट तुम्हाला एंडला दिसतीलच. तर हे अशा प्रकारे आपण आता यांना झाकण ठेवू आणि गॅस हा बारीक करायचा आहे. बारीक गॅसवर छान झाकण ठेवून यांना शिजू द्यायचं आहे. आता ह्याच्यावर मी असं झाकण ठेवत आहे, बघू शकता. गॅस बारीक आहे, झाकण ठेवलेलं आहे. याला आता 15 ते 20 मिनटं अजिबात हात लावायचा नाही आहे. छान ते वाफेवर शिजेल. चेक करायची पण गरज नाही आहे. एक 15 मिनटांनी आपण त्याला झाकण उघडून बघू आणि मग जर वाटलंच तर त्याला थोडंसं मिक्स करून घेऊ पुन्हा. आता इथे आपण बघूया, 15 मिनटं झालेली आहेत. वांगे आपले छान शिजले आहेत. गॅस बंद करूया. बघू शकता, छान असं वांग्याची भाजी तयार आहे. हे बैंगन मसाला जो म्हणतो आपण सुका, तो प्रकार नाही आहे हा. याच्यात आपण थोडंसं असा हा रस्सा ठेवलेला आहे, कारण ही भाजी भाकरीसोबत खूप सुंदर लागते. तर त्याच्यासाठी आपण ही भाजी केलेली आहे. इथे ही कोथिंबीरने थोडीशी गार्निश करूया. आता मी याची प्लेटिंग करणार आहे. वांगे छान शिजले आहेत, तुम्ही बघू शकता. जी सुकी भाजी आहे ती आम्ही सहसा भाकरीसोबत खात नाही. आज भाकरी आहेत त्याच्यामुळे ही भाजी केली आहे. तर प्लेटिंग करूया. इथे प्लेटिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. छान अशी वांग्याची भाजी आणि ही आपली बाजरीची भाकरी. थँक्स फॉर वॉचिंग. नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.